तथागत भगवान गौतम बुद्ध, संविधान निर्माते विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांची 125वी निमित्त 125 जयंतीनिमित्त आपण जे स्पेशल कवर डाक विभागाच्या वतीनं आयोजित करतो, या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोकराव निमगडे सर आणि कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, प्रमुख वक्ते, या सत्राचे प्राध्यापक रणजित मेश्राम साहेब, मंचावर उपस्थित प्रवीण भाऊ खोब्रागडे, ॲडव्होकेट रामभाऊ मेश्राम, सन्माननीय रोहिदाजी राऊत साहेब, मारुतराव खोब्रागडे साहेब, किशोर सवाणेजी, पप्पू देशमुख, हाजी अनवर अली, नंदूभाऊ खनके, श्रीमती द्रौपदाताई काटकर, श्री प्रतीक डोरलीकर, मतीनभाई कुरेशी, नंदूभाऊ नगरकर, माझ्या समोर बसलेले विनायक भाऊ बांगडे, प्रवीण परवीकरजी, सुनीताताई लोढिया, रमजान अली, राजेश अरूर आणि या कार्यक्रमाला उपस्थित दुसऱ्या सत्राच्या कार्यक्रमाला उपस्थित मंचावर असलेले सर्व मान्यवर, उपस्थित बांधवांनो, भगिनींनो आणि मित्रांनो, श्रीमंत देवाजी बापू खोब्रागडे जयंतीनिमित्त आज स्पेशल अनावरण सोहळा, त्याला स्पेशल कवर म्हणतोय डाक विभागाच्या वतीनं, खूप असं सुंदर असा दीप्यमान असं सोहळा होता, पण मला येण्यासाठी उशीर झाला आणि मी दुसऱ्या सत्राला इथे उपस्थित झालो. आपण सगळे प्राध्यापक रणजित मेश्राम साहेबांची विचार आपण ऐकणार आहात आणि देवाजी बापूंच्या एकूण जीवनपटावर किशोरभाऊंनी विस्तृत असं सविस्तर माहिती आपल्या पुढे ठेवली आहे. म्हणजे स्वातंत्र्याच्या काळामध्ये, पूर्व काळामध्ये 1937 मध्ये त्यावेळेसच्या परिस्थितीमध्ये, म्हणजे ज्या मतदारसंघाचा मी आमदार आहे त्या मतदारसंघाचा चंद्रपूर ब्रह्मपुरी अशा त्यावेळच्या मला वाटतं की प्रांतिक न्यायमंडळ त्याला ज्यावेळेस म्हणायचे, प्रांतिक न्यायमंडळात चंद्रपूर ब्रह्मपुरी मतदारसंघाचे देवाजी बापू आमदार म्हणून 1937 मध्ये च्या कालावधीमध्ये त्यांनी पहिले आमदार, विशेष म्हणजे त्यावेळेचे पहिले आमदार म्हणून त्यांनी निवडणूक लढवली. आणि मला या कार्यक्रमाला येताना निश्चित आनंद होतो आहे की ब्रह्मपुरीचा आमदार मी पंजावर लढतो आणि देवाजी बापूसुद्धा त्यावेळेस पंजावर लढले होते, हाही इथे विशेष उल्लेख नक्की केला गेला पाहिजे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर भारतीयांच्या आज तुम्ही आम्ही सर्व, आम्हाला सगळ्यांना बाबासाहेबांच्या लढ्यातील शिल्पकार म्हणून त्यावेळेस देवाजी बापूंचं नाव मोठं होतं. मी फार परिचित नाही, मी काही थोडे वाचलं आहे त्यांच्या संदर्भात, पाहिलं मी त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तर या लढाईमध्ये, या परिवर्तनाच्या त्यावेळच्या लढाईमध्ये त्यांनी दिलेलं जे योगदान होतं, त्यावेळेस असं म्हणायचे की आम्ही गुलाम म्हणून या देशामध्ये जगत होतो, त्या गुलामातून मुक्त करण्याचं काम ज्यावेळेस बाबासाहेबांनी हाती घेतलं, माणसाला माणूस म्हणून उभं करण्याचं काम ज्यावेळेस बाबासाहेबांनी हाती घेतलं, त्यावेळेस देवाजी बापूंचं कार्य, देवाजी बापूंची साथ त्यावेळेस त्यांना मिळाली. आणि म्हणूनच त्यांचं नाव जे आहे, मनाने कोणी आता सांगताना सांगितलं की श्रीमंत, खरंच श्रीमंत होते, पण बहुजनांना बापांनी कमवलेलं पोरापर्यंत टिकवता येत नाही. आमचं दुर्दैव आहे, आमचं सगळ्यांचंच आहे, बहुजनांचं आहे. म्हणजे बजाजचा पोरगा पिढीजात श्रीमंत राहतो, म्हणजे तो त्याच्या 5-50 पिढ्यापर्यंत संपत नाही, तो धन जमा करत राहतो आणि आम्ही लोक धन देत राहतो. त्यामुळे त्यावेळेचे श्रीमंत, आता सांगितलं की काय काय व्यवसाय, कापसाच्या पासून तर लाकडापर्यंतचा सगळा व्यवसाय आणि या भागामध्ये होता, त्यांनी ते उभं केलेलं होतं. त्यातून केवळ व्यवसाय नाही, व्यवसायाला सामाजिक भान ठेवून आपला समाजासाठी समर्पितपणा ठेवण्याचं काम त्यावेळेस देवाजी बापूंनी नक्कीच आपल्या जीवनात अंगीकारलं. आणि म्हणूनच ती पिढी त्यांची, मग त्यांची ते 3ही मुलांना घडवत असताना बॅरिस्टर राजाभाऊंचं नाव आपल्या सगळ्यांना सर्व परिचित आहेच. ही सगळी घडवत असताना सुद्धा बाबासाहेबांनी लढ्याला समर्थपणे साथ देणारी म्हणून एक त्यांची ओळख निश्चितच आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल.
चंद्रपुराच्या सामाजिक असेल, शैक्षणिक असेल आणि आर्थिक सांस्कृतिक या सगळ्या विभागामध्ये, सगळ्या विकासामध्ये मोठं होण्यामध्ये किंवा चंद्रपुरांच्या या सगळ्या सर्वांगीण विकासामध्ये नक्कीच त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून किंवा त्यांनी दिलेला वाटा हा सिंहाचा वाटा नक्कीच आपल्या सगळ्यांना माहीत आहे. देवाजी बापूंचं कार्य, नागपूरला बौद्ध धर्माची दीक्षा देण्याचा कार्यक्रम झाला, त्यानंतर बाबासाहेबांनी चंद्रपूर इथे सुद्धा जी दीक्षा दिली, या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुद्धा देवाजी बापू होते. आज म्हणजेच बाबासाहेबांच्या प्रत्येक कार्यात त्यांचा निश्चितच सहभाग होता आणि बौद्ध धर्माचा प्रसारामध्ये देखील त्यांचं योगदान मोठं होतं. श्रीमंत खोब्रागळे साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं आज राजाभाऊ खोब्रागळेंची देखील नक्कीच आपण आठवण केली गेली पाहिजे. चंद्रपूरच्या या मातीत या पितापुत्रांचा जो जन्म झाला, तर नक्कीच या मातीला मोठं करण्याचं काम, ही मातीमध्ये जी काही ही दोनही पुत्रांनी काम केलं, या मातीची ओळख भारताच्या कोनाकोपऱ्यात पोहोचण्याचं काम त्यावेळेस या पितापुत्रांच्या माध्यमातून नक्कीच झालेलं आपण सगळ्यांनी बघितलं आहे. राजाभाऊंना उच्च विद्या विभूषित करताना कुठेही त्यांनी राजाभाऊंच्या असताना सुद्धा बाबासाहेबांच्या चळवळीचा एक खंदा सिल्लेदार म्हणून उभं करण्याचं काम सुद्धा देवाजी बापूंचा मोठा होताच, त्याचा सहभाग होता, हेही यामध्ये सांगितलं पाहिजे. आणि बंधू भगिनींनो, खरं तर या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस वंचित म्हणून आपण ज्यांना म्हणत होतो, आता वंचिताचा आवाज म्हणून देवाजी बापू होते. आणि तेच काम आपण आता त्यांच्या कुटुंबाने, विशेष करून बाळासाहेबांनी आणि त्यांच्या सहकारी त्यांच्या कुटुंबाने पुढेही नेण्याचं काम आता सुरू ठेवलेलं आहे. कुठे ना कुठेतरी गेल्या अनेक वर्षामध्ये आमच्या माणसामध्ये थोडी भीती आहे. काही आमचे राहुल, खरंच एक नाव घेईल, राहुल गांधी लढतोय विचाराने, लढतोय, त्याला साथ ती मिळायला पाहिजे. जितके वर्ष झालेत आम्ही सत्तेमध्ये राहून आम्ही इतके वर्ष झालेत की आमची लढण्याची क्षमता नष्ट झालेली आहे. आणि तुम्ही, आणि याला कोण लागतं हो, याला असं म्हणतात की नंगे को, आता तीच पाळी आली आहे. वो नंगा नाहेगा क्या, और नाही तर तो झाला रे बाबा. आता काल कायदा केला परवाचा, 141 खासदारांना, त्यातला एक तर गायबच होता, उपस्थितच नव्हता, तरी त्याला उडवून टाकलं. म्हणजे तो दिल्लीत हजर नाही. हा लोकशाहीतील काळा दिवस करतोय, लोकशाहीतील काळा दिवस इतकं भयानक आहे. काल परवा त्या ड्रायव्हर लोकांसाठी कायदा आणला, वाहकाच चालकांसाठी. अरे कमाल आहे, बिचारा 5-6 हजारात काम करतो. त्यांनी जर एखाद्याला गाडी, आता ब्रेक फेल झाले, गाडी ठोकली, 7 वर्ष अंदर, नाही तर 10 लाख रुपये भर. पण हे आपल्या त्याच्यासाठीच नाही, मोटरसायकलने माणूस माराल, मोटरसायकल लाख रुपयाची आणि 7 लाख भर, 10 लाख, नाही तर 7 वर्ष अंदर. हे गुलामगिरीच्या कडे जाणारी माणसाची चाचपणी असं मी मानतो. तपासता येते तुम्ही किती त्याला फाईट करू शकता, किती रिॲक्ट होऊ शकता. आणि तुम्ही रिॲक्ट झाले नाही तर पण हळूच त्याला दुसरा कायदा. फार वाईट चाललाय, फार वाईट चाललाय. आता कसं बोलू, किती बोलू. पण तुम्हाला एक सांगतो मी, हम तो कोई कितना भी लाख बुराचे आहे. तुम्ही कुठल्या विचाराचे आहात मला माहित आहे, तुम्ही पक्षाचे नाही हे माहित आहे, प्रमुख वक्ते म्हणून तुम्ही बोलणार आहात तिथे. पण एक सांगतो मी, तुम्ही मात्र थोडाशी आमच्या टीका जरा कमीच करा. आता दिवस आमच्या वाईट आहे. आता तुम्ही थोडाशी साफ करणं ठेवा झाला, नाही तर आता तुम्ही तुमचे तर काय, पण आमचे हाल आणि आमच्या बरोबर सगळ्याचे हाल होणार आहेत. इथला गेली 3 वर्ष झाले, इतकं नालायक लोक असू शकतात, नालायक हरामखोर प्रवृत्तीचे असू शकतात. 3 वर्ष झाले अनुसूचित जातीच्या जमातीच्या पोरांची स्कॉलरशिप देत नाही. 3 वर्ष दिल्लीतून सांगा तुम्ही. ही सुरू झाली आहे तयारी कशाची, अंदाज घेण्याची. ते पाहत आहेत. आणि आम्ही पूर्वी 2 महिने स्कॉलरशिप नाही भेटले तर काँग्रेसच्या नावानं मस्त फोदा बोंबल्याची तो शब्द मी मुद्दाम वापरला. आणि आज मात्र अजिबात रिॲक्ट होत नाहीत. हे जरा नको रे बाबा.
अनेक मुलं मला मिळतात, मी विरोधी पक्षाचा नेता आहे, मला अनेक मुलं मिळतात आणि सांगतात साहेब 2 वर्ष आम्ही कसं करायचं, आम्हाला परीक्षेला बसू देत नाही, आम्हाला स्कॉलरशिप मिळत नाही, ती फीस कशी द्यायची, आमच्या बापांनी कर्ज करून आम्हाला पाठवलंय. फॉरेन स्कॉलरशिप पासूनची अशी बांधले झाले, 3 वर्ष झाले. राऊत सर, ही हळूहळू तुम्हाला ही ते ट्रायल म्हणतात ना, ती सुरू झाली आणि त्यातून पुढे हे जे सगळं चित्र उभं झालंय. आता अरे बाबा सांभाळून, माझ्याकडे काल सकाळी एक जण आले होते अक्षता घेऊन, लाजही वाटत नाही, माझ्याही घरी येतात तिथे, आता काय सांगून अक्षता घेऊन आले, माझ्याही घरी आले आणि म्हणलं घे अक्षता आणि फोटो काढा. मला बिलकुल काढू नकोस, फोटो छापायचा नाही बाबा माझा. अक्षता वाटणं जोरात सुरू आहे गावागावात. काय अक्षता, जसा काही त्याच्या घरी लग्न आहे आणि तो लग्नाला आम्हाला आमंत्रण द्यायला आलाय, अशा प्रकारचं काम सुरू झालंय. काय बोलावं. अरे 9 वर्ष अजिबात काही काम नाही केलं. गॅरंटी म्हणून ना रोजगार ना महागाई, काही झालं नाही. पण आता अक्षदा वाटून मात्र धार्मिक वातावरण जे पसरवण्याचं काम सुरू झालंय. मी नेहमी म्हणत असतो की 9 वर्ष मूर्ख बनवला, 9 वर्ष केलं नाही काम. आता लोकांमध्ये सांगताय म्हण रे बाबा राम राम आणि टाकत आहे तोंडात राम, मुंह में राम बगल में छुरी. धंद्या बाबासाहेबांनी सांगितलं राजकारण आणि धंदा, राजकारण आणि धर्म हे वेगळे असू द्या, पण इथे मात्र राजकारणात धर्म आणला आणि धर्मात राजकारण आणला आणि देश उजाडत चाललाय. बादमानो सावध राहण्याची आवश्यकता आहे, नाहीतर तुम्ही आम्ही उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत नाही. मला वाटतं की तुम्ही आम्ही मिळून, सगळ्यांनी मिळून या संविधानाच्या रक्षणासाठी एक होऊया. आम्ही आहोत तयार. माझ्यासारखा किती कार्यकर्ते येतील मला माहित नाही, पण विजय वडेट्टीवार नावाचा कार्यकर्ता या लढाईमध्ये तुमच्या सोबत राहील एवढा विश्वास आणि वचन मी देतो. नाहीतर बहुजनांच्या लेकरांनो मराल रे बाबा, दिवस जवळ आले. 2-4 लोकांचं राज्य या देशामध्ये आता शिल्लक राहिलं. कोणाची जात कधी काढू नाही, पण ते कधी कधी काढावं लागतं. तुम्ही सगळं बघा चित्र, तर त्या चित्रामधून तुम्हाला हेच दिसेल की मोठा कोण होत चाललाय. सत्ता ही आता जी सेंट्रलाइज झाली होती, जे विकेंद्रीकरण केलं होतं सत्तेचं, ते आता सत्ता ही मर्यादित लोकांच्या हातात गेलेली आहे. सत्ता गेली, संपत्ती गेली आणि संपूर्ण एकूण वातावरण जे देशातलं दूषित झालंय. जातीशी धर्माशी लढवण्याचं काम सुरू झालं आहे. मला वाटतं ही 2024ची निवडणूक अत्यंत महत्वाची असणार आहे आणि या निवडणुकीमध्ये मी तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकरांनाही विनंती करतो आहे की आमच्या सगळ्या बहुजनासाठी आपण एक होऊया आणि एकत्र लढूया रे बाबा. तुम्हाला हात जोडून विनंती आहे. नाहीतर त्या आमचाही बंदोबस्त तर करतील, पण येणाऱ्या काळात हळूहळू पहिले आमची बारी, म्हणजे बकरी की कटाई पहले हमारे से शुरुआत हो जाएगी, बाद में तो मुर्गे की भी कटाई होगी. बकरा खत्म हो जाएगा तो मुर्गा ही बचेगा. सगळ्याच होणार आहे आणि ते तयारी त्यांनी शिरली आहे. म्हणून या देशामध्ये आता गुजराती, मारवाडी आणि 3% यांचंच आहे रे बाबा. आता तुम्ही आम्ही काही नाही, हलवत बसा, आराम करा. ते म्हणतील ते हो म्हणा, ते नाही म्हणतील तर नाही म्हणा. सगळे खासदार गुलामासारखे वागत आहे. मला अनेक जण भेटतात, मला बरोबर राहुलजींनी सांगितलं गुलामासारखी परिस्थिती झाली आहे, बोलायला वाईच नाही, बोलू शकत नाही, बोलला तर पहा. आणि काय पुण्याचं काम सुरू झालंय. म्हणजे आत्ताच्या राज्यातील तर एकूण हे सगळी देवाजी बापूंच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलू की नाही म्हणत होतो. देवाजी बापू बाबासाहेब आंबेडकरांच्या राजाभाऊंच्या काळामध्ये जे दिवस होते, ठीक आहे, मतभेद होती, त्यामध्ये मतांतर होती, काही बाबतीत असेल, पण सगळ्यांची इच्छा एक होती. या देशामध्ये त्यावेळेसचा विचार केवळ हा विचार या देशातील लोकशाहीसाठी होता, या देशातील स्वातंत्र्य टिकण्यासाठी होता किंवा स्वातंत्र्यासाठी होता. आणि या देशातील उपेक्षितासाठी अधिकाधिक या सगळ्यांनी लढाई केली. पण आज यांच्या लेखी उपेक्षित नाही,
यांच्या लेखी दलित नाही, यांच्या लेखी शोषित नाही, यांच्या लेखामध्ये बहुजन नाही, हे सगळ्यांना गुंडाळून पुन्हा मनुवादी विचाराचा देश उभा करण्याचं काम सुरू झालेलं आहे. म्हणून या 125व्या जयंतीच्या निमित्तानं तुम्हा आम्हाला संकल्प करावा लागेल. बाबासाहेबांच्या विचाराची माणसं आणि लेकरं सुधार. तो आमचा बाप होता. आम्ही देव पाहिला नाही. मी म्हणतो कधी माझ्या भाषेला ऐका, मी देव पाहिला नाही, पण या माणसाच्या रूपानं मला देव भेटला. त्यामुळे विजय वडेट्टीवाराचा माणूस या ठिकाणी बसू शकला. जर तुम्ही पुन्हा चूक कराल तर नेस्तनाबूत झाल्याशिवाय राहणार. मी काही माझ्यासाठी मत द्या किंवा विचाराला माझ्या मत द्या, मी यासाठी किंवा माझ्या पक्षाला मत द्यासाठी सांगत नाही. तुमच्या किंवा आमची आता संविधान वाचवणं, रक्षण करणं लोकशाहीचं ही सामूहिक जबाबदारी असणार आहे. आणि त्या जबाबदारीस तुम्हाला सिद्ध करण्यासाठी विचार या 125व्या निमित्तानं मी इथे मांडतोय. आम्ही लढत आलो. राज्यामध्ये मराठा वर्सेस ओबीसी, धनगर वर्सेस आदिवासी सगळे वाद उभे केले आणि सर्रास साली तिजोरी लुटत आहे. सर्रास काय काय आता इथे तर सगळे सोंग सुरू आहेत. चंद्रपुरात मी सांगत नाही एवढे सोंग सुरू आहे. रोज नवीन सोंग, नवीन अवतार. ते पाहिलं तो सांता क्लॉज जेवढे रूपामध्ये दिसते ना, तेवढ्याच रूपामध्ये इथले काय दिसतं. खरं सांगतो तुम्हाला, तेवढ्या रूपात इथले दिसतात. काय काय वेगळे वेगळे सोंग. आणि नीतिमत्ता, नैतिकता काय झालं बघा. 70,000 कमी कोटी खाले म्हणून सांगितलं आणि तो पटकन आल्यावर मांडीवर बसवलं आणि वरून सांगितलं बापू कमी पडतील तर पुन्हा 10 देतो. म्हणजे 70,000 कोटी कोणी खाले काय सांगितलं अशी भावना तो चव्हाण भुजबळ आणि तो आतमध्ये तळावणे भ्रष्टाचार केला. महाराष्ट्र सदर बांधला सुंदर आणि भुजबळ घ्यायला अंदर म्हणून तो सांगत होता. आता तो अंदर झालेला बंदर म्हणके मांडीवर जाऊन बसला. त्या मांडीवर बसल्यावर त्याला मग सेफ संत्रा घे खा बंदर आणि मग त्याला हळूहळू पोपट करतील. आणि हा पोपट विट्टू, हा विट्टू म्हणत एक झाला विट्टू बारामतीचा. हा तो 70,000 खाल्यावर पोपट झाला. आता हे सगळे उद्या ज्याच्या मागे बला तो तिथे गेला आणि नाही झाला आणि आवरत नाही. म्हणजे एखादा बैल मुजोर राहिला तर त्यालाही लंगडा केल्याशिवाय पाहिले. अनेकाचे उदाहरण आहे. म्हणून मी सांगितलं बा कधी स्टेजवरच्या लोक जरा मी तर जरा ठोकुनाव मांडी, आवश्यकता पडली तर एखादा वकील बिकील लावा जरा आमच्यासाठी. दिवस तर तसेच आहे. म्हणून 24ला हलवा रे बाबा, नाही तर आम्हीच गेलो ते सोडून पार पडायची पाळी येईल. सगळं राजकारण गुणावून घ्यायची पाळी येईल. काय राहील काय राहणार नाही हे सगळे विचार जे आहेत त्या लोकांनी उभे केलेले. हा समाज उभा केलाय. ज्या समाजाच्याकडे माणूस म्हणून बघण्याची माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता त्यांना या सगळ्यांनी अधिकार दिलाय. तो अधिकाराचं रक्षण करणं हेच आता आपलं कर्तव्य समजणार आहे. मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सुरुवातीला आलो असतो तर जरा वेगळा बोललो असतो, पण आता काय करू, मर्यादा उशीर झाला येण्यासाठी. आणि 5-7 गावात जरा कार्यक्रम होता आणि म्हणून आता मोठा जोरात चाललाय. आता विकसित भारत आला आणि त्याही पोलीस संरक्षणात घ्या. त्याच्या म्हणजे विकसित भारत सांगायचा आहे पण त्याला पोलीस संरक्षण काय चाललाय. सगळेच आपले लोक गुलाम म्हणून पुरे अधिकारी फार त्याच्या रक्षणासाठी नौकर काम सोडून, धंदा सोडून, गरिबाचं काम सोडून नक्कीच ही नामुष्की जे ओढवली आहे देशावर, कुठल्या स्तरावर जाईल, कुठे जाईल, कुठे घेऊन जाईल, काय होईल. काल परवा मला छत्तीसगडचे मुख्यमंत्री भेटले. ते म्हटले की आम्ही हरूच शकत नव्हतो. काय सांगावं. त्याला आमचे नाना पटोलेंनी राजीनामा दिला होता खासदारकीचा मागच्या वेळेस. 6 महिन्यामध्ये निवडणूक झाली, पोटनिवडणुकीमध्ये ते आमचे मधुकर लिसळे नावाचे, मधुकर कुकडे नावाचे खासदार निवडून आले 57,000 मतांनी. प्राध्यापक सर 57,000 मतांनी मधुकरराव कुकडे निवडून आले. 6 महिन्यांनी रेग्युलर निवडणूक झाली.
आणि तो मेंढे नावाचा माणूस भंडारा गोंदियाच्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये 3,68,000 मतांनी निवडून आला. म्हणजे 6 महिन्यामध्ये 3.25 लाख लोकांचा परिवर्तनच कसा झाला, त्यामुळे साली मला झोपच लागत नाही. एवढं कसं होईल साला? कुठे ना कुठेतरी गडबड, दाल में काला आहे रे बाबा. म्हणजे जो माणूस 3 लाख मतांनी निवडून आला आणि त्याच्या एअरपोर्टवर स्वागत झाली 5 माणसं आणि गावात गेल्यावर साला फटाकाही फुटला नाही, चिटुकली नाही फुटली. आता कसं होईल? 3.25 लाखाने जिंकून येणारा माणूस गावात एंट्री मारल्याबरोबर साला जो ढोल ताशेनं गुलाल उधळतात आणि त्याच्या माग आता काय सांगावं? मंशाही नव्हता ना, माशी नव्हती, सगळी ही परिस्थिती होती. तरी पण ते सगळं होत आहे. ते सांगत होते की हे सर्व जे चाललेलं आहे ते फार खतरनाकच चाललं आहे. तर कसं रोखायचं? त्यामुळं निवडणूक झाली की 3 दिवसामध्ये मतमोजणी झाली का हिशोब येते म्हणते. नाही तर ते त्याच्यामध्ये व्हीव्हीपॅट आहे, ते काय करतील. म्हणजे तुम्ही त्याला हे नका समजू, तिकडे कुठेतरी हिमाचलमध्ये गेला होता ना, ती कला वगैरे आणली. ती कला नव्हे, हे बहुत इस्रायलची कला आणली आहे ना, हिमाचलची कला नव्हे. ते इस्रायलच्या कलेमध्ये तर आम्हाला फोनवर बोलता येत नाही. हा मायक्रोफोन ते बंद केल्याशिवाय बोलताच येत नाही. म्हणजे कोण ठेवता येत नाही. इथून तुम्ही बोला, तुम्ही काय काय बोलला तर पुरा रेकॉर्ड चालला, कोण कोणाशी बोलला. आणि उद्या सगळं विकलंच आहे. आता तिथे काय राहिलंच नाही. इलेक्ट्रॉनिक मीडिया गेली, प्रिंट मीडिया गेली. काय करतील? मालक घबरून गेले आहेत. राम नाम सत्यच रे माझ्या बाप. पुन्हा आणलाय श्रीराम, घ्या ठोकून घ्या, आता खतम आहे. म्हणून या सगळ्या चिंता मोठी भारी आहे. मी सांगतो तुम्हाला, तर राजकारणातून आराम करायचे दिवस आलेत. नाही तर मग एकदा संघर्ष करून एकदा आरपारची लढाई करायचे दिवस येतील. त्या दिवसाला आता आपण तर लोकशाही वाचवण्यासाठी घरात बसून राहणार नाही. मी देवाजी बापूच्या या 125व्या दिवशी सांगतोय, बाबासाहेबांच्या या प्रतिमेच्या पुढे सांगतोय, तुम्हा आम्हा सगळ्यांची जबाबदारी 125 वर्षानंतर बदललेला जो भारत आहे, गुलाम म्हणून जो उभा करण्याचा भारत आहे, त्याविरुद्ध लढण्यासाठी या जयंतीच्या निमित्तानं आपण उभं राहूया. आणि ही लढाई जिंकण्यासाठी, लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी, या देशाचं संविधान रक्षण करण्यासाठी तुम्ही आम्ही होऊन एकपणे लढूया. एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि माझं बोलून सन्मान सत्कार केल्याबद्दल उपस्थितांचे आभार मानतो. आणि सगळ्यांना नमस्कार. जय भीम, जय सेवा, सलाम वालेकुम. देवाजी बापू खोब्रागडे यांच्या 125व्या जयंतीच्या निमित्त हा अत्यंत स्तुत्य, तितकाच आनंदी, तितकाच उत्सवी असा कार्यक्रम आहे. यातही प्रबोधन वगैरे व्याख्यान ठेवावं या मताला मी तितका दुजोरा देत नव्हतो. परंतु आयोजकांचा इतका आग्रह झाला आणि आता मी वडेट्टीवारांचा जो जोश पाहिला, आम्ही तयारवाला, यावरून असं वाटलं. आणि तिथे तुम्ही अत्यंत शांतपणे ते ऐकून घेत होतात, तितकाच त्यांना अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसादही देत होतात. यावरून असं वाटतं की तुम्हाला त्या पण विषयावर बोलावं असं वाटतं. एक मला सांगावं असं वाटतं की जगात नृशंस हत्या करणारी माणसं हिटलर आणि मुसोलिनीच्या नंतर इतके नाही झाले. हिटलरने तर 60 लाख, तेव्हा जगाची संख्या फार कमी होती. आज 195 देश आहेत, 750 कोटी जगाची लोकसंख्या आहे. त्यातली 140 तर याच देशात आहे. बाजूच्या चीनमध्ये 150-55 आहे. 1945च्या आधीपर्यंत इटली आणि जर्मनीची लोकसंख्या इतकी नव्हती. तरीही गॅस चेंबर मध्ये मिनिटाला माणसं त्यांनी मारली. 60 लाख. एकही जगाच्या पाठीवर जीव दिसणार नाही ही प्रतिज्ञा घेऊन त्यांनी मारलं. इतका भयंकर माणूस जगात झाला नाही. मला हे सांगायचं आहे
की लोकक्षोभ जो असतो हा काय असतो हे जगाने पाहिलाय. भारतात लोकक्षोभ काढायला मतपेटी आहे. तिथे काय भानगड होते आता वडेट्टीवारांनी सांगितलं की 60,000चे एकदम 6 महिन्यात 3.5 लाख झाले. तर प्रभू रामचंद्राची कृपा असेल. आपण हिटलरवर होतो, मुसोलिनीवर होतो. त्या संबंध घडामोडी तुम्हाला सांगणार नाही. 1939 ते 1945 6 वर्ष दुसरं महायुद्ध होतं. मला केवळ तुम्हाला लोकक्षोभ सांगायचा आहे. ज्या इटलीच्या मिलान शहरात 4 महिने आधी मुसोलिनीनी जंगी स्वागत झालं होतं. 4 महिने आधी ज्या मिलान शहरात हुकुमशाह मुसोलिनीचं स्वागत झालं, 4 महिन्यानंतर मुसोलिनीला त्या शहरात लोकक्षोभ इतका होता की त्याला अंधार कोठडीत राहावं लागत होतं. तो सत्तेवर होता, सत्ताच्युत झाला नव्हता, सत्तेपासून परांगदा झाला नव्हता. तो इटलीचा हुकुमशाह होता. तरीही मिलान शहरामध्ये 4 महिन्या आधी जिथे त्याचं जंगी स्वागत झालं, त्याच शहरात अरे माणसं जेव्हा पेटतात ना, तिथे हुकुमशाहाची काही चालत नाही. आपण कुठेतरी माणसं पेटवायला थिटे कमी पडतो की काय याचा आपण शोध घ्यायला हवा. का पेटती, काय झालं, तो क्षोभ नको, परंतु लोकक्षोभ, लोकांच्या मनामध्ये आलेला राग, एखाद्या गोष्टीच्या विषयीचा निर्माण झालेला तिरस्कार, त्याचं न पटणार, अजिबात न आवडणार इतकं भयंकर उदाहरण जगात घडलंय. मुसोलिनी मध्यरात्री आपल्या प्रेयसीला घेऊन, तिचं नाव होतं क्लेरा पेटॅसी. क्लेरा पेटॅसी मुसोलिनीला सांगते, माझा ऐक म्हणे, तुला संसार आहे, तुला बायको आहे, तुला मुलं आहेत, मी तुझी प्रेयसी आहे. लोक पाबर, तो म्हणे आपण वेषांतर करू. हे इतिहासाच्या पानावर हे सगळं लिहिलेलं आहे. प्रेयसी आणि मुसोलिनीने वेषांतर केलं. रात्री मिलान शहरातून त्यांनी पलायन केलं. परंतु सूर्य हा कोणाला थांबत नाही आणि पहाट झाली. ज्या शेतात ते थांबले होते तिथल्या शेतकऱ्यांनी मुसोलिनीला पाहायला ओळखलं. तात्काळ गावाला सांगितलं. अख्खा गाव तिथे आला. मुसोलिनीला आणि क्लेरा पेटेसीला हुकुमशाह होता तेव्हा तो सत्तेपासून दूर नव्हता झाला. तो त्याचं राज्य कोणी हिसकावलं नव्हतं. परंतु लोकांमध्ये इतका क्षोभ होता की तो उघड्या डोळ्याने, उघड्या डोक्याने तो फिरू शकत नव्हता. आणि गावात अशी वार्ता पसरली. मुसोलिनीला आणि क्लेरा पेटेसीला जिवंत पकडलं आणि जिवंत पकडून मिलान शहरात आणलं. आणि मिलान शहरातल्या ज्या चौकात सगळ्यात मोठी वर्दळ होती, त्या वर्दळीच्या चौकात खाटी बोकडाला टांगतो तसं उलट टांगलं. मुसोलिनी आणि क्लेरा पेटेसी दोघांच्याही अंगावर वस्त्र नव्हतं. जसं काय करता येईल, जितकी व्यवस्था करता येईल तितकी केली. हे जगात घडलाय, सत्य आहे, इतिहासाच्या पानावर नमूद आहे. शेजारच्या जर्मनीमध्ये बर्लिन शहरामध्ये हिटलर होता. ही जी घटना घडली होती मुसोलिनीची, ती 29 ऑगस्ट 1945 आहे. महायुद्ध थांबलं नव्हतं. मुसोलिनीची ही दुर्दशा, ही भयंकर घटना हिटलरला घडली 29 ऑगस्टच्या संध्याकाळी. आणि हिटलरने निर्णय घेतला की नाही, माझे सुद्धा इतके भयंकर हाल होऊ शकतात. तो बंकर मध्ये राहत होता. त्यांनी तात्काळ निर्णय घेतला
29 ऑगस्ट 45च्या रात्री की नाही मी सुद्धा आता जगू नये. आणि तो अविवाहित होता, त्याचं लग्न नव्हतं झालं. आपल्या 4-5 लोकांना त्यांनी बोलावलं, मोजून 8 की 9 लोक आले आणि त्याची पण आवडती प्रेयसी होती. तिचं नाव होतं इव्हा ब्राऊन. आणि इव्हा ब्राऊनला बोलावलं की इव्हा, मी तुझ्याशी प्रेम केलं पण मी तुझ्याशी लग्न करू नाही शकलो, परंतु आता मी जगू शकत नाही. ज्या पद्धतीने मुसोलिनीचे हाल झाले माझे पण होऊ शकतात. मी तुझी जी अतृप्त इच्छा आहे लग्नाची ती आज रात्री आपण पूर्ण करू. उद्या 30 ऑगस्टच्या सकाळी आपण दोघही आत्महत्या करू. 29 ऑगस्टला मुसोलिनीची तशी दुर्दशेने मरून गेला आणि हिटलरनी रात्री 12च्या ठोका इव्हा ब्राऊनशी लग्न केलं. 30 ऑगस्टची पहाट उघडली. दुपारच्या 12च्या सुमारास इव्हा ब्राऊनला त्यांनी सॅनेमाइटच्या गोळ्या दिल्या. त्याच्या समोर ती धाडकन पडली आणि हिटलरनी स्वतःच्या मस्तकावर गोळ्या मारून घेतल्या आणि तो लोकांच्या भयानं मरण पावला. मी याच्यासाठी हे सगळं सांगतो की 29 अरे काय नाही होऊ शकत यार. हिटलरचं आणि मुसोलिनीचं होऊ शकतं तर काय नाही होऊ शकत. क्या कुछ नाही होऊ शकत. वडेट्टी वारांमध्ये इतका दम आहे की काय नाही होऊ शकत. आज ज्या प्रसंगावर आपण इथे आलो आहोत, देवाजी बापूंच्या विषयी सांगताना ते पहिले आमदार होते, ते बल्लारपूरचे पहिले नगराध्यक्ष होते, 16 ऑक्टोबर 1956च्या दीक्षा कार्यक्रमाचे ते अध्यक्ष होते. ते बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेचे वडील होते. ते अत्यंत श्रीमंत होते, खूप मोठे कारोबारी होते, गांधीजींच्याही सत्काराचे अध्यक्ष होते. हे सगळं ऐकताना मला जे भावते ना, मी जे वाचलंय त्यांचं, मला जे मनाला असं खूप सुखावून जातं. त्याचे कारण असं आहे की बाबासाहेब म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांना एकदा कुणीतरी विचारलं की हे जी थोर विचार असतात हे मरतात काय? बाबासाहेब म्हणे मरतात. कितीही महत्वाचे विचार जर सांगितले, कितीही मोठा नेता जरी असला, नेता पण मरू शकतो, विचार पण मरू शकतात. त्या विचारांच्या मागं जर लोकांचं पाठबळ नसेल, जसं झाडाला पाणी नाही निसलं तर झाड वाळू शकतं, त्या अर्थानं बाबासाहेबांच्या अत्यंत प्रारंभीच्या काळात, इथे बऱ्याच लोकांनी बोलले ते गोष्टी, जे पहिले 10 जे असतील संकटकालीन साथी, बाबासाहेबांवर काही अरिष्ट आले नाही असं वाटतं. हे बाबासाहेब आंबेडकर मुक्तिदाते झाले, तुमच्या माझ्या पिढीचे जनक झाले, या देशाच्या संविधानाचे शिल्पकार झाले, जागोजाग देशभर जगभर त्यांची पुतळी झाले. यांचा पण प्रारंभ काळ फार छोटा आहे. पण त्या काळात देवाजी बापूंचं खरं जर वैशिष्ट्य जर कोणतं असेल तर हेच पहिलं कुटुंब आहे की बाप आणि मुलगा. देशात एकही कुटुंब नाही की बाप आणि मुलगा दोघांचाही बाबासाहेब आंबेडकरांना सहवास लाभला असं जगात कुठं कटम नाही. आणि ह्याच्यासारखं दुसरं वैशिष्ट्य कोणतंच नाही आहे. ज्या 1920च्या दलित परिषदेच्या आपण वारंवार उल्लेख करतो, त्या दलित परिषदेचे अध्यक्ष होते कालीचरण नंदगावडी, त्याचे आयोजक होते किसन फागू बनसोडे, त्याचे एक दुसरे आयोजक होते गणेश अक्काजी गवई.
बाबासाहेबांच्या प्रारंभीच्या काळामध्ये जे जे लोक होते ते सगळे आयुष्यभर टिकले हे नाही म्हणतायत. एकमेव माणूस, कदाचित 10 जे असतील या देशामध्ये, ज्यातले ते प्रारंभाच्या काळापर्यंत तर मृत्यूपर्यंत जे बाबासाहेबांच्या सोबत अगदी पहाडासारखे म्हणजे पाठीमागं राहिले, त्या 10 पैकी 1 जर कोण असतील तर ते देवाबाजी खोब्रागडे होते. 1920ला ते होते. शाहू महाराज YMCAच्या बर्नच्या घरी रात्री थांबले होते आणि बग्गीवर कस्तुरचंद पार्कमध्ये आले होते. पहिलं भाषण बाबासाहेबांचं कस्तुरचंद पार्कवर 1920चं आहे. त्याच्यानंतर बाबासाहेब मग 1930ला आले. त्याच्यानंतर बाबासाहेब बरेचदा नागपूरला आले आहेत. दुसरं मला अजून वैशिष्ट्य असं वाटतं की 1920पासनं ज्या ज्या घटना घडल्या, 1937ला इंडिपेंडंट लेबर पार्टीची 1936ला बाबासाहेबांनी स्थापना केली. ते 1937ला निवडणुका लढवल्या, परंतु 1936च्या इंडिपेंडंट लेबर पार्टीचे या भागाचे पहिले अध्यक्ष देवाजीबाबू खोब्रागडे हे नाकारता येत नाही आहे. बाबासाहेबांच्या ज्या ज्या घडामोडी घडल्या आहेत त्या संबंध घडामोडींमध्ये 1930 आणि 31ची राऊंड टेबल कॉन्फरन्स होती. मला माफ करतील डेटेवरजी, परंतु त्यावेळेस जो तिढा तिथे उभा झाला होता की राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये अस्पृश्यांचे प्रतिनिधी हे आंबेडकर कसे, हा तिढा महात्मा गांधीजींनी जेव्हा तिथे उभा केला त्यावेळेस इथून कामठी, नागपूर आणि चंद्रपूरपर्यंत ज्या तारा तिथे गेल्या होत्या, पंचम जार तेव्हा इंग्लंडचे राजे होते, त्या तारा कदाचित कमी तारा इथनं गेल्या असतील, जास्त तारा कामठीच्या एलन हरदासनी केल्या असतील, परंतु तिथे मोजून तिथे 60 की 70 तारा आल्या होत्या. त्या तारा पाहून तेही म्हणाले की अरे, अवर ट्रू लीडर इज ओनली B.R. आंबेडकर, अवर ट्रू लीडर इज ओनली B.R. आंबेडकर, अवर ट्रू लीडर इज ओनली B.R. आंबेडकर. ह्या तारा जी तिथे गेल्या होत्या त्याचा परिणाम असा झाला की जो जाती निवाडानंतर दिला होता त्यातही देवाजी बापू आहेत. नंतर मग त्यांनी इंडिपेंडंट लेबर पार्टीच्या नुसार त्यांनी जी इथे विधानसभेची तिकीट लढवली. अरे ते 1937ला बाबासाहेब स्वतः मुंबईला उभे होते. मुंबईच्या विधानसभेमध्ये 13 लोक निवडून आले होते. त्या काळात बाबासाहेबांची इतकी जवळीकता देवाजी बापूंशी असणे मला प्रचंड नवल वाटतं या गोष्टीचं. तेव्हाचे हायर सेकंडरी शिकलेले, अत्यंत अस्खलित इंग्रजी बोललेले किती लोक करत असतील की देवाजी, अरे मी कॉलेज बांधतो आहे, तिथनं तू लाकडं पाठव औरंगाबादला, ही हक्कानं सांगायची हाक बाबासाहेब त्यांनाच सांगू शकतात. ही लहानसहान गोष्ट आहे. ज्यावेळेस मुंबईच्या लोकांनी बाबासाहेबांना रागे रागे बोललं की काय म्हणता म्हणे तुम्ही, का नागपूरला दीक्षा घेता, तुम्ही आधी लोकांना सांगितलं आहे की मुंबईला आम्ही दीक्षा घेऊ म्हणून, का तुम्ही म्हणजे नागपूरचा आग्रह करतात. बाबासाहेब 3 दिवस विचारात पडले की मी नागपूर डिक्लेअर करू की नको करू. मुंबईच्या लोकांचा प्रचंड आग्रह होता की धम्मचक्र परिवर्तनाचा जो दिवस असेल तो तुम्हाला मुंबईमध्येच घ्यावा लागेल. परंतु बाबासाहेबांनी अनेक दृष्ट्या विचार केला आणि त्यानंतर बाबासाहेब म्हणाले की ठीक आहे, मी पहिली दीक्षा 14 ऑक्टोबर 1956ला नागपूरला घेतो आणि 13 डिसेंबर 1956ला मी मुंबईला घेतो. दोन्ही तारखा एकाच दिवशी डिक्लेअर केल्या. 16 ऑक्टोबर डिक्लेअर झालेली नव्हती. इथे पण देवाजी बापूचं महत्त्व आहे. हे साधं नाही आहे. जे डिक्लेअर्ड प्रोग्राम होते, जे बाबासाहेबांनी घोषित केले होते की मी 14 ऑक्टोबर 1956ला नागपूरला दीक्षा घेतल्याच्या नंतर 13 डिसेंबर 1956ला मी मुंबईला दीक्षा घेईन, तिथे मुंबईचे संबंध लोक शांत झाले. परंतु देवाजी बापूंचा काही चमत्कार मला असं वाटतो
की काय बाबासाहेबांचं आणि देवाजी बापूंचं असेल. झाकलं यार आपण. बॅरिस्टर खोब्रागडेंचे बाप या लौकिकात त्यांचं महत्त्व कमी झालं आहे. बापाहून बाप होते ते. हे रामजी आंबेडकरांचंही असंच झालं यार. रमाबाईचं कौतुक करा यार, खूप करा, परंतु रामजी आंबेडकर हा सुभेदारच नव्हता बरं. रामजी आंबेडकर हे प्राचार्य होते हो. रामजी आंबेडकर हे अस्खलित इंग्रजी बोलायचे हो. रामजी आंबेडकर तर्खडकरचं व्याकरण आंबेडकरांना शिकवायचे हो. रामजी आंबेडकर आपल्या भीमराव पोराला इंग्रजी कसं लिहावं कसं बोलावं हे शिकवायचे ते. रामजी आंबेडकर हा पोरगा इतका उन्हाळ प्रकृतीचा आहे, हा इतका मलाच इतका विचारतो, ही संबंध वळण. मी परवा माओ सेतुंग आणि हिटलर वगैरे लिहिलं होतं. माओ सेतुंग जो चीनचा 17 वर्ष राजा राहिला, माओ सेतुंग चड्डी ओली करेपर्यंत त्याचा बाप त्याला मारायचा. बाबासाहेबांना रामजी आंबेडकर सारखा बाप भेटला नसता तर आंबेडकर झाले नसते. रमाई तर ह्या नंतर भेटल्या. त्या दृष्टीने मला देवाजी बापू हे खरंच खूप मोठे वाटतात की अनडिक्लेअर प्रोग्राममध्ये केवळ देवाजी खोब्रागडेंच्या आग्रहाखातर त्यांनी इथे दीक्षेचा कार्यक्रम घ्यावा. महानता आहे त्या माणसाची. काय जे असेल मी तर नाही पाहिलं, पण अनेक दृष्ट्या मी पाहतो. त्यातलं दुसरं अजून वैशिष्ट्य मला आज इथे सांगावं असं वाटतं की 2 वर्षाचं लेकरू, त्यानंतर गोविंदराव, त्यानंतर पैकूजी, 1899ला देवाजी बापूंचा जन्म, मग गोविंदरावचा त्याच्या आधी झाला असेल, पैकूजीचा त्यांच्या आधी झाला असेल. देवाजी बापू 2 वर्षाचे असताना भिवाजीचा मृत्यू होतो आणि पैकाबाई नावाच्या एक अडाणी बाई वडिलाचं छत्र गेल्याच्या नंतर कुटुंबाचा सांभाळ आणि सगळ्या व्यवसायाचा सांभाळ. मला पण त्या पैकाबाईचं ना खूप रोल वाटतं की त्या काळात 1900च्या आधी स्त्रियांची काय स्थिती असेल कोण जाणे. त्या काळामध्ये पैकाबाई नावाच्या स्त्रीने हा संबंध कुटुंबाचा हा सगळा कारभार पाहिला. एकदा आपण सगळ्यांनी पैकाबाईला एकदा स्मरण केलं पाहिजे. त्यांचंही अत्यंत मोठं कौतुक आहे. शेवटी मी एकच म्हणेन की खूप वडेट्टीवार या माझ्या मित्राकडे मी पाहिल्याच्या नंतर एक प्रकारची एक उर्मी येते. काही माणसांना पाहिल्याच्या नंतर झोपावं असं वाटते, जावं असं वाटते. यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर म्हणजे एक तवाचा कोणाला मारावा का अशी इच्छा होते. योग्य माणसाची योग्य पदावर निवड केली आहे काँग्रेसनी, याचाही मला आनंद आहे. ही गोष्ट खरी आहे की लोकशाही टिकून राहील की नाही राहणार. भारताचा जो प्रवास चालू आहे त्या स्थितीकडे समजा आपण लक्ष वेधलं. हॉलमध्ये किती हिंदू बसले आहेत मला माहिती नाही आहे, पण मला एक नक्की सांगावं असं वाटतं, त्यांनी विरोधी पक्षाची अडचण करून ठेवली आहे. ज्यावेळेस 47ला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर हा देश कसा चालवावा 3.25 वर्षापर्यंत विचार करत बसले. 26 जानेवारी 1950ला त्यांनी निर्णय घेतला की आपण संविधानाच्या नुसार, आता तो प्रजासत्ताक दिवस म्हणून तो उत्सवामध्ये गेला आहे, खरं संविधान दिवस तो आहे 26 जानेवारी 1950. कारण 26 जानेवारी 1950ला संविधान लागू झालं, अंमलबजावणी झाली, इम्प्लिमेंटेशन ऑफ दॅट डे. त्या दिवसापासून 26 नोव्हेंबर 1949ला संविधान मंजूर झालं. लागू नाही झालं असतं तर ते लागू झालं 26 जानेवारी 1950ला. आणि तिथे मग ठरवलं की हा देश असा चालेल.
मी कोणा धर्माच्या विरुद्ध बोलतोय असं नाही आहे, परंतु जो प्रवास असा चालत गेला, रखडत उठत काँग्रेसने जे केलं, परंतु ते संविधानाला सोडून केलं, दिशेला वगळून केलं असं म्हणता येत नाही. खूप चांगलं केलं नसतील तरी वाईट करण्याचाही प्रयत्न केला नाही. जो प्रवास ज्या दिशेनं चालू होता तो सांधा त्यांनी बदलला नाही. सांधा 2014ला बदलला, केवळ 31% मतं घेऊन. बदलल्याच्या नंतर 36% मतं घेऊन 2019ला त्यांनी वेग धरला आणि त्यानंतरचं भयानक काय घडणार आहे हे वडेट्टीवारांनी सांगितलं आहे. माझी अडचण अशी आहे की 47ला 40 कोटीचा हा देश 140 कोटीचा झाला. ज्या ज्या गोष्टी आपण ठरवलेल्या आहेत तुमच्या डोळ्यात हेकत ते सगळं घडते आहे. हे केवळ संविधान धोक्यात आलं असं नाही, सगळ्या अर्थानं जर कोणतं असेल तर या देशातला ज्या सर्वसामान्य माणसाच्यासाठी ही सांसदीय लोकशाही राहील हे जे तुम्ही आकंठ सांगत होतात, तो सर्वसामान्य माणूस उभा नागडा होतोय. भुकेचा निर्देशांक, गरिबीचा निर्देशांक, स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा निर्देशांक, वहिवाटीचा निर्देशांक भीषण पद्धतीने खाली आलेला आहे. तुम्ही लोकप्रियतेच्या लाटांवर इतकी घोषणा करून टाकता की 80 कोटी लोकांना आम्ही 5 किलो धान्य मोफत देऊ, या स्तरापर्यंत तुम्ही देश आणून टाकला आहे. अरे त्या सामान्य माणसाला सांगाय रे, त्याला थोडंसं निर्भय करा रे, त्याला तुझं कसं करतोय असं आहे. तो सगळ्यात जास्त संख्येनं कोणता असेल तर तो हिंदू आहे. सगळ्यात जास्त जर दोहन कोणाचं होत असेल तर ते हिंदूंचं आहे. हिंदूंचं राष्ट्र करण्याच्या नादात हिंदूंचंच दोहन या देशात होत आहे. हे खांगताना देव आडवा येतोय. आधी उत्तर प्रदेशातनं देशाची सत्ता येते असं सांगितलं जायचं, आता मंदिराला वळसा देऊन सत्ता येते. हे दुखणं आहे. ते कसं सांगावं, कसं करावं या अडकीत्यात त्यांनी अडकवून टाकलेलं आहे. हे भाजपाच्या विरुद्ध तर बोलू शकतात, परंतु देवाच्या विरुद्ध बोलू शकत नाही ह्याची गोची करून टाकली आहे. हे भाजपाच्या विरुद्ध तर बोलतील, हे मोदीच्या विरुद्ध बोलतील, हे अडाणीच्या विरुद्ध बोलतील, त्यांचे भ्रष्टाचार काढतील, परंतु भारताच्या ऐवजी हिंदुस्थान म्हणतील. ही गोची करून टाकली आहे त्यांनी. या गोचीतून सुटका होत नाही. हे सर्वसामान्य माणसाला सांगा, आपल्या पीचवर कसं आणता येईल. त्यांच्या मैदानात जाऊन मॅच जिंकणे कठीण आहे जोपर्यंत तुम्ही आपल्या मैदानात त्यांना आणत नाहीत. आणि ही सगळ्यात मोठी जर कोणती शोकांतिका आहे तर ती ही आहे त्यांच्या पिचवर. कारण त्यांची पिच आहे, कोण बॉलर आहेत कोण काय आहेत त्यांनी पाहून टाकलं आहे. तुमच्या पिचवर तुम्ही मॅच आणतच नाही. ती कशी आणावी. मला परत माझ्या मित्राचं नाव घ्यायची की त्यांनी म्हटलं माझं चालत नाही, यांचंच चालू द्यावं. खरं तर म्हणजे जर चालायचं असेल तर यांचंच चालू द्यावं. कारण इतक्या मोकळेपणे बोलले यार, काय बोलणं म्हणजे. विरोधी पक्षाचा नेता इतक्या ताकदीनं प्रियदर्शनी हॉलमध्ये बोलू शकतो याचाही मला आनंद. कारण मी सगळं पाहिलं आहे ते सगळं. तर माझ्या आशा बळावल्या. या अर्थानं समजा आपण विचार केला नाही, चुकीचं आहे हे. घटनात्मक विधिमंडळाच्या विधी नियमानं संबंध चालायला पाहिजे. विचारलं पाहिजे तोंडावर. विधिमंडळाच्या इच्छेवर हा देश नाही चालू शकत.
विधिमंडळाचे किती बहुमत असलं, विधिमंडळाच्या इच्छेवर हा देश चालून राहिला आहे. एका झटक्यात पास करतात, एका झटक्यात म्हणजे खारिज करतात. विधिमंडळ हे घटनात्मक विधी नियमांनी चालावं असं या देशामध्ये आजपर्यंत घडत होतं. काही मनाला वाटेल ते लोकांपर्यंत जात नाही आहे. का तुम्ही PM रिलीफ फंड असताना सुद्धा तुम्ही PM केअर फंड का केला? लोकांपर्यंत जात नाही. PM रिलीफ फंड असताना तुम्ही PM केअर फंड केला आणि तुम्ही ते चॅरिटेबल कमिशनमध्ये 5-6 लोकांची एक कमिटी बनवून टाकली आणि करोडो रुपये तुम्ही गोळा करून टाकले आणि स्वतःच्या बँक अकाउंटमध्ये टाकून दिलं. टाकता येते, करता येते असं? कोणात तुम्हीच सांगितलं होतं ना की इथली सत्ता सर्वसामान्य माणसाला केंद्रीभूत करून आम्ही करू म्हणून. मग तुम्ही आज देवाला केंद्रीभूत करून तुम्ही संबंध करून राहिलायत. देवाच्या पेक्षा मोठं कोणीच नाही. इथे गोडची करून टाकली, त्याच्यावर काथ्याकूट करायला पाहिजे. जितके संबंध गोष्टी जे आपण असं करतो आहोत, केव्हा ठरलं? संबंध पब्लिक सेक्टर विकून टाकायचं हे केव्हा ठरलं? कोणत्या धोरणात ठरलं? कधीच नाही ठरलं होतं असं. तोट्याचे चालतात म्हणे, तोटा होतो म्हणे त्याच्यामध्ये. एवढं हे ते सामान्य माणसांना इथे 500 जागा निघाल्या तर 5 लाख लोकांचा अर्ज येतो. कोणासाठी हा देश आहे? कोणासाठी या देशाचे संबंध लोकांचा आहे? हा केवळ मतदार आहे, त्याच वेळेस तो नागरिकसुद्धा आहे. तो प्रश्न करताना त्याच्या मागं कुठली ईडी लागणार आहे? त्याच्या मागं कोणतं तुरुंग लागणार आहे? तो कोणत्या कठड्यामध्ये जाणार आहे? परंतु तो जागा होण्यामध्ये, जागा करण्यामध्ये, त्याला राग येण्यामध्ये, त्याला रामकथेत, भागवत कथेत, या कथेत, त्या कथेत भीडच्या भीड अशी भिडली आहे. कसं कराल? खूप गुंतवणूक करून टाकली आहे. एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते जेवढे नसतील त्याच्यापेक्षा आधी विस्तारानं. तिथे परवा नागपूरला कोणीतरी बुवाने आपल्याला संविधान बदलवायचं, तो रामकथेत सांगतो. कसं होईल हे संबंध या सगळ्या गोष्टींचं? या सगळ्या गोष्टी प्रदीप शर्मा, अनेक प्रकारची ही जी स्थिती आहे, एकट्या कुणाचं नाही आहे, ही कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आता काय यांनी तर वडेट्टीवारांनी जे काही सांगितलं असेल त्या राजकीय आखाड्यामध्ये ते मी बोलणार नाही आहे. परंतु ही गोष्ट खरी आहे की काय जे असेल, हे बा शेवटचं उदाहरण सांगतो आणि मी माझं भाषण, लांबलेलं भाषण मला माहिती आहे की 8:30पर्यंतच्या हालची परवानगी आहे. काँग्रेसला हटवताना लक्षात घ्या ही गोष्ट, काँग्रेसला हटवताना विरोधी पक्षांनी काय केलं होतं? तुमच्या या सभागृहामध्ये ज्या लोकांना आठवत असेल, अरे ते एक होईतो, पहा लक्षात घ्या, एक होईतो. 1975ला आणीबाणी लागली, 1976ला जयप्रकाश नारायण नावाचा, ज्याच्यावर फारसे डाग नाही तसा पुढं करून टाकला. आज जे पक्ष दिसत नाही ते पक्ष त्या काळामध्ये होते. चौधरी चरण सिंगचा पक्ष होता, जगजीवनराव यशवंतराव चव्हाण वगैरे यांचं संघटन काँग्रेस होतं. अजून बरेचसे पक्ष होते. एक लहानसा पक्ष जनसंघ होता, लहानसा. 1977ची घटना आहे, फार लंबी नाही हो. राग, आणीबाणीच्या विरुद्धचा राग, काय जे असेल ते असेल. खरं तर आणीबाणीनी त्या काळामध्ये
जेवढे आज जे बँकेचे रिटायर्ड जे लोक झालेले आहेत ते त्या काळामध्ये 20 बँकांचं राष्ट्रीयकरण करून जे अनेक लोकांना आरक्षित जागावर ज्या नोकऱ्या मिळाल्या होत्या त्या लागल्या होत्या, हे विसरता येत नाही. पण विरोधी पक्षाने इंदिरा गांधी किंवा इंदिरा गांधींचा पक्ष किंवा काँग्रेस इतका बलाढ्य होता की दगडाला जरी त्यांनी तिकीट दिलं तरी ते निवडून यायचे. स्वप्नसुद्धा पाहू शकत नाही. बॅरिस्टर खोब्रागडे आणीबाणींच्या विरुद्ध पहिला आवाज उचलणारे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे होते. हे तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती? त्या काळात जो प्रयोग विरोधी पक्षांनी केला होता, त्यांनी काय केलं होतं? एक मागणी अशी आली, CPI आणि CPM दोन्ही त्यांच्यासोबत होते. एक मागणी अशी आली की तुम्हाला सगळ्यांचे आपले पक्ष विसर्जित करावे लागतील. मला कधी कधी नवल असं वाटतं, तेव्हा त्या काळातल्या संबंध लोकांनी आपले पक्ष विसर्जित करून टाकले. ते केवळ एक नाही झाले होते, ते एक जीव झाले होते. इंदिरा गांधी इतक्या मोठ्या झाल्या होत्या, परंतु त्यांना जर पाडायचं असेल, इंदिरा काँग्रेस इतकी मोठी झाली होती की त्यांना पाडायचं असेल तर आपल्याला आपले सगळे पक्ष विसर्जित करून आपण एक नवा पक्ष, आणि तो केला यार या देशामध्ये. सगळ्यांनी आपले पक्ष विसर्जित केले. जनसंघाने सुद्धा आपला पक्ष विसर्जित केला. जो पक्ष 1951ला निर्माण झाला होता तो पक्ष 1977ला विसर्जित झाला. त्याच्यानंतर भाजपा झाला आहे. हे सगळे पक्ष विसर्जित झाल्याच्या नंतर त्यांनी जनता दल नावाचा एक संघटित दल, CPI आणि CPI विसर्जित झाले नाही, परंतु हे सगळे विसर्जित झाले. अरे विसर्जित करणे काही लहानसहान गोष्ट नाही आहे. आणि मग एक कशी मोठी शक्ती निर्माण झाली की ती शक्ती इतकी वाढली की इंदिरा गांधींच्या विरुद्ध राजनारायण नावाचा एक सामान्य माणूस उभा झाला. त्यांनी इंदिरा गांधींचा पराभव केला. स्थिती अशी आहे, मी हे सगळं का सांगतो की एक महत्त्वाचा मित्र इथे बसलेला आहे की ह्या सगळ्या गोष्टीतनं गेलं पाहिजे. तुम्हाला ह्या संबंध त्यांनी इथे धर्मसत्ता आणि अर्थसत्ता दोघांची हातमिळवणी झाली आहे. संबंध धोरणं जे आहेत ते अतिश्रीमंत, नवश्रीमंत, उच्च मध्यमवर्गीय त्यांच्या हातात झालेला आहे. ती संबंध जी आहे आणि त्यातल्या त्यात जो वरिष्ठ वर्णाचे जे लोक आहेत, त्यांची नाव नाही घेतली तरी त्या वर्णाच्या लोकांना तुम्ही ओळखू शकता. आणि जो घटक OBC जो आहे, या OBCच्या लोकांना धोरणं देत नाहीत, त्यांच्या हिताचं करत नाहीत, परंतु उमेदवारी त्यांना देतात. हे राजकारण त्यांनी केलं आहे. धोरणं देत नाहीत, त्यांच्या हिताचा कार्यक्रम देत नाहीत, पक्षाचंही पद त्यांना देतात, आमदारकीचंही पद त्यांना देतात, सत्ता आपल्या हातात ठेवतात. या सगळ्या सारीपाटावर ही गोष्ट अडलेली आहे. त्यातनं त्यांना जे वाटते अभय आहेत, अजय आहेत, कधीच हरू शकत नाही असं होईल, असं नाही आहे. जाताना लोकक्षोभ काय असतो मी प्रारंभालाच तुम्हाला सांगितलं आहे. अरे ये पब्लिक है, इनके दिमाग में अगर कुछ आ गया है ना, वडेट्टीवार माझे मित्र यांना एवढंच म्हणेल की तुम्ही हिंदूंना सांगा यार. त्यांनी हिंदूंना वेठी धरलं आहे आणि सगळं दोहन हिंदूंचंच आहे. गरीब कोण आहे? हिंदू आहे हो. बेकार कोण आहे? हिंदू आहे हो. मग तो OBC आहे की आदिवासी आहे की दलित आहे की मराठा आहे की तेली आहे की कुणबी आहे, हिंदू आहे हो. हिंदू राष्ट्राच्या नावावर हिंदूंचंच दोहन होते आहे. हे त्या सामान्य हिंदूंना एकदा सांगा, चमत्कार नक्कीच होईल. इथे थांबतो. जय हिंद.